हे गाईज, कसे आज सगळे. आम्ही निघालो होतो कोल्हापूर फिरण्यासाठी. आम्ही जास्त काही फिरलो नव्हतो, थोडंफार फिरलो, कारण शंभूमुळे आम्ही काही जास्त फिरलो नाही, कारण की तो खूप वैतागून जातो. नवीन ठिकाणे, नवीन जागा, नवीन सगळं काही त्याच्यासाठी नवीन असल्यामुळे. आम्ही इथे चहा घेतला, कोल्हापुरी चहा होता, छान होता चहा, मस्त होता. आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी पण इथंच पिलं होतं, आमच्या रूमच्या बाजूलाच होतं, हॉटेलच्या बाजूलाच. सो आम्ही इथे चहा घेतला, खूप छान होता चहा, मस्त होता. आणि ह्या काकांना विचारलं कुठं कुठं काय काय फिरण्यासारखं आहे. त्यांना ते इथलेच होते, त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं. हे तेच विचारत होते शंभूचे बाबा, की रिक्षाचा स्टॉप, बस स्टॉप वगैरे कुठे काय काय सगळं त्यांच्याकडनं चौकशी करत होते. विचारून घेतलं, आम्हाला काही माहिती नव्हतं. आम्ही निघालो होतो तलाव बघायला, रंकाळा तलावला. सो पुढे बघायलाच तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. पोचलो होतो आम्ही फायनली. आम्हाला जिथं यायचं होतं तिथे. खूप सुंदर वातावरण होतं इथलं, छान होता निसर्ग इथं, खूप मस्त होतं. पाण्याची हवा, वातावरण छान होतं, खूप सुंदर. मला खूप आवडलं. जे कोणी आलेलं नसेल कोल्हापूरला त्याने नक्की यावं, इथं या ठिकाणी बघावं. खूप सुंदर आहे पाणी. इथं बोटिंग पण आहे, पण आम्ही काही केली नव्हती पावसामुळे. प्लस पावसामुळे पण आणि आम्ही शंभूमुळे, त्यामुळे आम्ही काही रिस्क घेत नाही. इथे शंभूचे बाबा त्याला खेळवत होते, बघू शकता. पावसाचं वातावरण, इथे पाऊस ऑलरेडी येऊन गेला होता. आणि आम्हाला भूक लागली होती, थोडीशी छोटी मोठी भूक लागली होती. आम्ही थोडंफार खाल्लं इथं, मस्त होतं. दहीपुरी खाल्ली होती आम्ही, रगडा खाल्ला होता. रगडा तर एवढा काही खूप छान नव्हता, पण ठीक होता, ठीक होता. दहीपुरी छान होती, इथली स्पेशल दहीपुरी म्हणतात इथले लोक. छान होती दहीपुरी, पण मस्त होती. नाव ठेवण्यासारखं काही नव्हतंच, पण छान होतं, मस्त होतं. आम्ही इथेच बाजूलाच डीमार्ट पण होतं, आम्हाला काही वस्तू पण घ्यायच्या होत्या. मग आम्ही डीमार्टला आलो. डीमार्टला आमच्या काही खूप अशा महत्त्वाच्या वस्तू होत्या शंभूच्या, ते घ्यायच्या होत्या. मग आम्ही घेऊन घेतल्या. डीमार्ट फिरलो वगैरे, बघू शकता तुम्ही. सो आमचं झालं होतं शॉपिंग करून. मग निघालो होतो आम्ही रूमवरती. कंटाळूनच गेलो होतो आम्ही, काही खूप जास्त काही फिरलं नव्हतं आम्ही. आम्हाला फिरायचं तर होतं, पण नावीलाच होता, पाऊस पण येत होता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही शंभूमुळे जास्त काही फिरलो नाही, कारण की त्याला नको त्रास व्हायला म्हणून. परत तर कधी तरी येणं होईलच, जेव्हा येईल तेव्हा फिरूच आम्ही नक्कीच, पण आत्ता नको. आम्ही मग रात्रीची भूक लागली होती आम्हाला दोघांना. काल काय आम्ही नीट खाल्लं नव्हतं, सकाळी पण नीट जेवलो नव्हतं. मग आम्ही हॉटेलला आलो होतं. इथं एक हॉटेल होती मसुरा म्हणून, स्पेशल म्हणजे मसूरचीच भाजी मिळते. खूप सुंदर जेवण होतं इथलं, खूप छान. जे कोणी जाल ना कोल्हापूरला, तर ह्या हॉटेलला नक्कीच भेट द्या तुम्ही. देवीच्या मंदिरापासून जवळच आहे. आम्ही निघालो होतो पुण्याला, आमच्या घरी. फायनली पुण्याचा प्रवास आमचा चालू होणार होता. निघालो होतो आम्ही, तर आम्हाला चावी द्यायची ते रूमची. 2 मिनटं वेट केला दादा. परत चहा घेतला त्या काकांकडे, चहा घेतला, त्यांना पण बाय बाय केलं. त्यांना पण बोललो या की पुण्याला. त्यांची मुलगी असते पुण्याला ऑफिसला. आम्ही चाललो, त्या काकांनी आम्हाला CBSला सोडलं, बघू शकतो इथं कोल्हापूरच्या बस CBSला पोचलो होतो आम्ही. नाश्ता वगैरे केला, मग CBSला गेलो. गाडी शोधलो, कुठली गाडी कशी काय. खूप मोठा CBS होता हा, पण तेच बघत होतो कुठे कसं. मग आम्ही शिवशाहीने गेलो पुण्याला. ट्रेनपेक्षा मला तर इथंच प्रवास बेटर वाटला, कारण हिच्याने आम्ही लवकर पोचलो होतो घरी. शंभूची चालू ती मस्ती. सो आम्ही फायनली निघणारच होतो. खूप चालू ती मस्ती त्याची, बघू शकता तुम्ही पण.
फायनली आम्ही कोल्हापूरला बाय बाय केलं आणि पुण्याकडे निघालो. आता जेव्हा केव्हा वेळ भेटेल, जेव्हा आमच्या मनात आलं, जेव्हा जायची वेळ आली कोल्हापूरला, जेव्हा म्हणजे जाऊच, नक्कीच जाऊ आम्ही देवीच्या दर्शनाला. कारण की आमचं कुलदेवता आहे, ते जावंच लागेल. पुढच्या वर्षी म्हणा, 6 महिन्यात म्हणा, त्याच्या पुढच्या वर्षी म्हणा. इथं पोचलो होतो आम्ही, कात्रजमध्ये पोचलो होतो आम्ही. सॉलिडला पण आलो, लवकर पोचलो होतो आम्ही. आम्हाला असं वाटत होतं आम्ही उगाच ट्रेनने गेलो, बसने तरी प्रवास केला असता. कारण की काहीच जाणवलं नाही आम्हाला शिवशाहीने. खूप छान प्रवास झाला आमचा, ट्रेनपेक्षा खूप सुंदर झाला. आमचे हाल पण नाही झाले, शंभूत पण वैतागला नव्हता. घरी जाण्यासाठी निघालो तो ऑटो पण आम्हाला लगेच भेटली होती, आणि ती पण आम्हाला डायरेक्ट घरापर्यंत ऑटो भेटली. ते काका तिकडेच जात होते, त्या रूटला जात होते. मग आम्ही घरीच डायरेक्ट निघालो. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.